नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9623493999 आणि 9730541111। आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी। द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9168605007 किंवा 9673236007। फोन नंबर 02482236007 आणि 02482236007। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना। आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना। आता सविस्तर बातम्या। जालना मानव विकास कार्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी यांचे कर्णबधीर दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गोपाल गोविंद खंडेलवाल यांनी केला आहे। शिवाय या प्रकरणात त्यांनी मंत्रालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करत सुचित कुलकर्णी यांना नोकरीतून बडतर्फ करण्याची मागणी देखील केली आहे। त्यामुळे IAS अधिकारी पूजा खिडकर प्रकरणाची जालन्यात पुनरावृत्ती होते की काय अशी चर्चा रंगू लागली आहे। सचित बाबूराव कुलकर्णी हे जालना येथील मानव विकास कार्यालयामध्ये सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पदावर कार्यरत आहेत। गेल्या 6 वर्षांपासून ते जालना येथे पदभार सांभाळत असून त्यांनी नोकरीसाठी दाखल केलेले कर्णबधीर दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्याचा धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्ते गोविंद खंडेलवाल यांनी केलाय। सुचित कुलकर्णी यांनी 2009 मध्ये नांदेड येथील जिल्हा रुग्णालयातून कर्णबधीर दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलेले आहे। हे प्रमाणपत्र त्यांनी नोकरीसाठी दाखल केले असल्याचा दावा गोपाल खंडेलवाल यांनी केलाय। मात्र हे प्रमाणपत्रच बनावट असून बनावट प्रमाणपत्राच्या आधारे सुचित कुलकर्णी यांनी नोकरी मिळवली असून त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी मानव विकास विभागाचे अवर सचिव प्रकाश घाडगे आणि जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे केली आहे। या प्रकरणात चौकशी समिती बसवली असल्याची माहिती मानव विकास विभागाचे अवर सचिव प्रकाश घाडगे यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना दिली आहे। तुम्ही जिल्हा सहाय्यक नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी यांची तक्रार केली आहे, कोणत्या प्रकरणात तक्रार केली आहे आणि मागणी काय आहे तुमची? सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सुजित बाबूराव कुलकर्णी हे 5 ते 6 वर्षापासून जालना येथे कार्यरत असून ते अपंग कर्णबधीर प्रमाणपत्राच्या आधारे व अपंग राखीव जागेतून त्यांना नोकरी मिळालेली आहे। ते जे प्रमाणपत्र आहे त्यांचं ते प्रमाणपत्र खोटं असून ते माहिती मला मिळालेली आहे। ते माहिती मिळाल्यानंतर मी मंत्रालयात माहितीच्या अधिकारांतर्गत ॲप्लिकेशन देऊन पेपर्स मागितल्यावर मला त्यांचं प्रमाणपत्र भेटलेलं आहे। ते प्रमाणपत्र त्यांना नांदेड रुग्णालयातून भेटलेलं आहे। त्यासाठी मी नांदेड रुग्णालयातून माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली असता आतापर्यंत मला प्रॉपर माहिती भेटलेली नाही आहे। त्यासाठी आज जालना येथे मी जालना जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे आणि त्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात यावं आणि त्यांचं जे प्रमोशन आलेलं आहे ते थांबण्यात यावं ही माझी मागणी आहे। आणि त्यांचं जे प्रमाणपत्रावर जे ते अपंग आहे 85.5% ते अपंग आहे हे दिसून येतं। पण मी जेव्हा डॉक्टराकडून माझं डिस्कस झालेलं आहे, डॉक्टराचं म्हणणं आहे 40 ते 50% जास्त जे अपंग असतात, कर्णबधीर असतात, तर त्यांना मशीन यूज करावं आवश्यक आहे। तरी त्यांनी माझ्याकडे पुरावे आहे
ते काही यूज करत नाही, कोणतीही मशीन अजून काहीच ते यूज करत नाही. तरी माझं इतकंच म्हणणं आहे, माझी मागणी इतकीच आहे, त्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात यावं व त्यांचं प्रमोशन थांबण्यात यावं. जालना शहरातील रस्ते, पाणी आणि सार्वजनिक सभागृह आदी विषयांना घेऊन शिवसेना ठाकरे गटाने आज जालना शहर महानगरपालिकेत आंदोलन केलंय. माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय. जालना नगरपालिकेची महानगरपालिका झाली, कार्यालयाचा बोर्ड बदलला, मात्र जालनेकरांच्या वाट्याला आलेली अनास्था बदलायला तयार नाही. जालना शहरातील रस्ते, पाणी आणि सार्वजनिक सभागृहाचा प्रश्न घेऊन आज शिवसेना ठाकरे गटाने महानगरपालिका कार्यालयातच ठिय्या आंदोलन केलं. यावेळी महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना धारेवर धरत अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर, शहर प्रमुख बाला परदेशी, माजी नगरसेवक महावीर ढक्का, माजी नगरसेवक विजय पवार, डॉक्टर संतोष राऊत, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोठीवाले, संदीप नाईकवाडे, दीपक रणनवरे, अंकुश पाचफुले, राजू सलामपुरे, संदीप झारखंडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दुर्दैव आहे, कारण की या पदावर मी सुद्धा काम केलेलं आहे. मी नगराध्यक्ष होतो, पण मी नागरिकांचं एखादं शिष्टमंडळ जर आलं तर मी अर्धा तास अगोदर येऊन बसायचो आणि फक्त त्यांचे निवेदन घेत नव्हतो, त्यावर कारवाई करायचो, त्यांना रिलीफ द्यायचो. तसं दुर्दैवानं आज होत नाही. शहर आणि जालना शहराला आलेला बकालपणा आणि या शहराची विकासाची जी संस्था आहे, जी नगर परिषद होती आणि तिचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झाल्यानंतर शहराची काय स्थिती आहे, या सगळ्या मुद्द्यांकडं आयुक्तांचं लक्ष वेधलं. यामधले अनेक प्रकल्प जे म्हणजे मी नगराध्यक्ष असताना अनेक प्रकल्पांच्या निर्मित्या केल्या, ते अर्धवट अवस्थेमध्ये काही सोडले, काही बंद झाले. तर यामध्ये आम्ही मुद्दे मांडले की मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह गेल्या 10 वर्षापासून बंद आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव हा गेल्या 7-8 वर्षापासून बंद आहे. महात्मा फुले व्यापारी संकुल, या व्यापारी संकुलाला पाडून 17 वर्ष झाले, पण इथं महानगरपालिका ती इमारत पुन्हा बांधू शकली नाही. ज्या इमारतीमधून आणि या सर्व प्रोजेक्टमधून आज घनकचरा प्रकल्प जो शहर स्वच्छतेशी संबंधित आहे, 15 वर्ष झाले हा अर्धवट अवस्थेमध्ये आहे. या सर्व प्रकल्पांना जर कार्यान्वित केलं तर तुम्हाला सांगतो की या महानगरपालिकेला वर्षाला 15 ते 20 कोटी रुपये मिळू शकतात, 15 ते 20 कोटी रुपये. परंतु महानगरपालिकेचं याच्याकडे लक्ष नाही. दुसरा, या विकासांच्या कामाबरोबर काही रस्ते की आज स्वयंवर मंगल कार्यालयापासून जो आपल्या मुक्तेश्वर तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याची काय अवस्था आहे. खेड्याचे सुद्धा रस्ते चांगले आहेत. गांधीनगरमधल्या रस्त्यांच्या अनुषंगानं जर विचार केला की तिथले मुलं चिखल तुडवत, म्हणजे ते शहरामध्ये असूनसुद्धा चिखल तुडवत मुलं शाळेमध्ये जातात. आज महिलांची काय अवस्था असेल, गरिबांच्या वस्त्या आहेत. आणि म्हणून या मुद्द्यांकडे सुद्धा आम्ही लक्ष वेधलं. पाणी 15 दिवस झाले शहरवासियांना पाणी मिळत नाही की आज 65 MLD आज जायकवाडीवरनं ही योजना, आणि तीसुद्धा आमच्याच काळात झालेली आहे. पण ही योजना झाली तरीसुद्धा शहरवासियांना जर पावसाळ्यात 15 दिवस पाणी मिळत नसेल आणि 800 रुपयाची पाणीपट्टी 2700 रुपये होत असेल तर हे अत्यंत शहराच्या दृष्टीनं दुर्दैवी आहे. आम्ही म्हणून मोकाट जनावर असतील, मोकाट कुत्रे असतील, रस्ते असतील, याबरोबरच हे शहर चांगलं झालं पाहिजे. आज या शहरामध्ये अनेक लोक शहरातून स्थलांतरित होत आहेत, दुसरीकडे राहायला जात आहेत. आणि या सगळ्या गोष्टींकडे आयुक्तांचं आम्ही लक्ष वेधलं. आणि शहरातले मग अतिक्रमण असतील, शहरातले रस्ते रुंदीकरणाचा विषय असेल. आज कादराबाद रस्ता, या कादराबाद रस्ता हा DPवर 15 मीटर आहे, पण जागेवर फक्त 8 मीटर आहे. नेहरू रोड DPवर 12 मीटर रस्ता आहे. DP म्हणजे शहराचा विकास आराखडा, पण तो जागेवर फक्त 6 मीटर आहे. त्या भागातले नागरिक तयार आहेत रस्ता रुंदीकरणासाठी, आपल्या जागासुद्धा द्यायला तयार आहेत, पण पुढाकार कोणी घ्यायचा हा विषय, तो सुद्धा मुद्दा. आणि म्हणून गावामध्ये 4 व्हीलर घेऊन फिरता येत नाही. मोटरसायकलवरून गावातल्या अनेक रस्त्यांवर, बाजारपेठेतल्या रस्त्यांवर दिवसा 8-8, 10-10 वेळा ट्रॅफिक ब्लॉक होते. रहदारीचा प्रश्न व्हायला लागला, त्यातून भांडणं व्हायला लागले, शहरामध्ये संघर्ष व्हायला लागला. म्हणून या सगळ्या प्रश्नांकडे आयुक्तांनी लक्ष दिलं पाहिजे. इथं लोकनियुक्त बॉडी नाही, गेल्या अनेक वर्षापासून इथं आयुक्त आहेत. म्हणून या सगळ्या प्रश्नांकडे आम्ही आज इथं ठिय्या देव आंदोलन केलं आम्ही, आणि आयुक्त आल्यानंतर त्यांच्याकडे आम्ही सगळं हे प्रश्न. साहेब, तुम्ही ज्यावेळेस मोर्चा महानगरपालिकेला सुद्धा गेली 8 वर्ष झाले स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण
गेल्या 8 वर्षापासून बंद आहे। घनकचरा प्रकल्प शहराच्या स्वच्छतेशी संबंधित विषय 2005ला हा प्रकल्प मान्य झाला आणि राज्याच्या पर्यावरण मंडळानं याला निधीसुद्धा दिला, काम सुरू झालं, काही सामान खरेदी केलं, थोड्याफार भिंती वगैरे बांधल्या आणि आता गेल्या 10 ते 15 वर्षापासून हा प्रकल्प पूर्णत्वास जात नाही। अरे शहरात निर्माण होणारा कचरा, त्या कचऱ्यावर तिथं प्रक्रिया करून ते खत शेतकऱ्यांना मिळालं असतं आणि महानगरपालिकेला उत्पन्न मिळालं असतं। ह्या अशा पद्धतीचे बंद पडलेले प्रोजेक्ट सुरू केले पाहिजे, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, ही एक आमची मागणी। त्याचबरोबर पाणी, की आज जायकवाडी योजना झाली, या योजनेच्या संदर्भात अनेक लोक ती कोणी केली काय केली म्हणतात, खरं तर ती मी नगराध्यक्ष असताना केलेली योजना पूर्णत्वास गेली। ती नंतर 65 MLD पाण्याची, पावसाळा आहे पण 15 दिवस झाले, आज पाणी नाही आहे जालना शहराला, 15 दिवस झाले आणि ज्या भागामध्ये पाणी येतं आहे ते नालीचं पाणी येतं आहे। आज पावसाळ्याची दिवस आहेत, सामान्य माणूस, गरीब माणूस जर गेस्ट्रो झाला, रोगराई झाली तर 200 रुपये त्याला हॉस्पिटलमध्ये द्यायलासुद्धा नाही। पण याकडं काहीच म्हणजे संवेदना नसल्याकारणानं महानगरपालिकेतल्या प्रशासनाच्या तो प्रश्न आम्ही, दिवाबत्ती, अर्ध शहर अंधारामध्ये, पूर्ण लाईट बंद आहेत। आज काही रस्ते केले, आम्ही त्याबद्दल समाधान व्यक्त करतो, पण काही रस्ते असे आहेत आज की स्वयंवर मंगल कार्यालयापासून आज इकडं जाणारा जो रस्ता आहे मोती संभाजी उद्यानाकडं, मुक्तेश्वर तलावाकडं, तो का केला होता आम्ही? कारण की एकच रस्ता होता, तो चमनपासनं, गांधी चमनपासून संभाजी उद्यानाकडे जायला त्याला पर्यायी रस्ता केला। काय झालं त्या रस्त्याचं? आज गुडघे एवढाले खड्डे, आज खेड्याचे सुद्धा रस्ते चांगले आहेत, गांधीनगरमधले मुलं चिखलातून जात आहेत, एवढी वाईट अवस्था काही रस्त्यांची। मग ह्या सगळ्या रस्त्यांच्यासुद्धा प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे। पाणी प्रश्न, दिवाबत्ती, मोकाट जनावर आणि कुत्रे, हे असे अनेक विषय, शहरातले गावातले रस्ते जे अरुंद झाले ते रुंद झाले पाहिजे, या सगळ्या प्रश्नांकडे आम्ही माननीय आयुक्तांचं लक्ष घेतलं। तुम्ही आले तेव्हा आयुक्तच हजर नव्हते, मग नंतर काय? मग आता हेच तर मला म्हणायचं, अरे मी इथं नगराध्यक्ष राहिलो, मी 25-30 वर्ष इथं नगरसेवक होतो, 2दा नगराध्यक्ष होतो। एखादं शिष्टमंडळ येणारे तर मी अर्धा तास अगोदर येऊन बसायचो आणि नुसतं बसायचो, नुसतं निवेदन घेत नव्हतो, त्या निवेदनावर कारवाई करायचो। आता त्या आम्ही अनेक रस्त्यावर अनेकदा आंदोलनं करू नये बोथट प्रशासन, म्हणून थोडं आज आम्ही ठिय्या देऊ, आम्ही आयुक्ताच्या कार्यालयापुढंच, त्यांच्या चेंबरपुढंच 1 तासभर ठिय्या दिला। त्यांनी आश्वासन दिलंय का आणि पुढचं आंदोलन कसं? त्यांना सांगितलं आम्ही की आम्हाला तुम्ही 10 दिवसामध्ये आम्ही दिलेल्या मुद्द्यांवर काय कारवाई केली हे कळवलं पाहिजे, नसता आम्ही मग महानगरपालिका बंद करू। जालना शहर महानगरपालिका हद्दीत मूलभूत सुविधा मिळत नसल्याने महसूल विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आज महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना एक निवेदन दिलं आहे। जालना शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप होता। त्याच पार्श्वभूमीवर महसूल विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांनी आज महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेतली आहे। त्यांची भेट घेत शहरातील विविध समस्यांबाबत त्यांना निवेदन देखील देण्यात आले। आम्ही महसूल कॉलनी जालना येथील रहिवासी आहोत, सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी आहोत। महसूल कॉलनीमध्ये पाणी पुरवठ्यासंदर्भात आणि रस्त्यासंदर्भात आम्ही माननीय आयुक्त साहेबांना भेटावयास आलो होतो निवेदन घेऊन। आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर कार्यवाही करतो म्हणून असं आश्वासन दिलं आहे। 15 दिवसापर्यंत आम्ही वाट पाहू, अन्यथा मग या पुढचा टप्पा काय करता येईल याचा विचार आम्ही करत आहोत। लवकरात लवकर समस्या सुटाव्यात अशी अपेक्षा आहे आम्हाला। काय समस्या आहे? पाणी पुरवठा गढूळ पाणी येतं, पूर्ण 8-10 दिवसाला पाणी, 10 ते 12 दिवसाला पाणी येतं, पाणी पुरवठा होतो आणि पाणी आलं की लाईटही जातात आणि 10-12 दिवसाचं पाणी आळ्या होतात नंतर आणि गढूळ पाणी पुरवठा होतो आणि तोही अनियमित आणि अपुरा आणि कमी दाबाने। आणि रस्त्याला 4-5 वर्षापूर्वी जो सिमेंटचा रस्ता झाला पूर्ण खड्डे पडलेले आहेत आणि आता रस्त्याचं अस्तित्वच राहिलेलं नाही, तर नवीन 600 फुटाचा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी आमची विनंती आहे। मी सुरेंद्र श्रीपादराव काळे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार। माझं नाव अशोक नथोजी मेश्राम, सेवानिवृत्त नायब तहसीलदार महसूल खाते। आमची समस्या ही आहे की आमच्या महसूल कॉलनीमध्ये नाल्याचा प्रॉब्लेम आहे आणि स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे, तसेच रस्ते झालेले नाहीत। जे 2 वर्षापूर्वी झालेले होते ते पूर्णपणे निखूळ झालेले आहेत, तर ते तात्काळ आणि रस्त्याचं काम मंजूर झालेलं आहे असे CO साहेबांनी सांगितलं आहे। तरी त्याबाबत वर्क ऑर्डरसुद्धा सही म्हणजे मान्यता दिलेली आहे, तर ते काम लवकरात लवकर
सुरळीत सुरू करावे। तसेच पाणी पुरवठ्याचा असा प्रश्न आहे की आम्हाला कधी 8 दिवसाला 10 दिवसाला पाणी येतं, पण ते अस्वच्छ पाणी येऊन राहिले सध्या। त्याबाबतसुद्धा शिवसामनी संबंधितास संपर्क साधण्याचा प्रयत्न करून ती अडचण दुरुस्त करण्यात येईल एवढं त्यांनी आश्वासन दिलं। जिल्हा रुग्णालय जालना यांच्या वतीने जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत पंधरवाडा साजरा करण्यात येतोय। त्या अनुषंगाने जालन्यात आज प्रभात फेरी काढण्यात आली होती। जालना जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत पंधरवाडा साजरा करण्यात येतोय। या अनुषंगाने आज जिल्हा रुग्णालय जालना या ठिकाणी नर्सिंगच्या विद्यार्थी तसेच स्टाफ यासह NVHCP, DAPCU, MSACS, ब्लड बँक यांच्या सहभागाने जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली। प्रभात फेरीमधून हिपॅटायटिस या आजाराबाबत जनजागृती देखील करण्यात आली। तसेच विविध प्रकारचे माहिती फलक आणि बॅनर विद्यार्थ्यांच्या हातात होते। वाचू या प्रसंगी डॉक्टर राजेंद्र गाडेकर, डॉक्टर गजानन म्हस्के यांच्या हस्ते प्रभात फेरीला हिरवी झेंडे दाखवून सुरुवात करण्यात आली। यावेळी डॉक्टर प्रशांत बांदल, जिल्हा नोडल अधिकारी डॉक्टर स्वप्नील कवठे, वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण पथक यांच्यासह जाधव, उपप्राचार्य नर्सिंग कॉलेज डॉक्टर वैभव ढाकणे, वैद्यकीय अधिकारी NVHCP विद्या म्हस्के, कोऑर्डिनेटर NVHCP संदीप लुखे, NVHCP मनीष जाधव, विश्वनाथ नाईक, अमोल पेरकर, विजय पवार, सोनाजी भुतेकर, प्रदीप वाघ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। राज्य सरकारने आणलेल्या लाडकी बहीण लाडका भाऊ या सर्व योजना फसव्या असून निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या घोषणा आहेत, अशी टीका जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केली आहे। बघूयात। लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका दाजी, लाडका साला हे सगळं निवडणुकीच्या तोंडावर आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या घोषणा आहे। लबाडाचा आवत न खाल्ल्याशिवाय काय खरं नाही, म्हणून त्याच्यावर जनतेला कळून चुकलंय की यांनी हे निवडणुकीच्या तोंडावर केलेलं दाखवलेलं गाजर आहे, याचं काही खरं नाही म्हणून। त्याच्यामुळं आता जनता जनाला कळून चुकलंय। पहिल्यांदा 15 लाखाची घोषणा केली होती, आता या 1500 रुपयावर लोक ऐकणार आहे का? त्यामुळे लोकांना त्या 15 लाखाचा अनुभव असल्यामुळे या 1500वर लोक बोलणार नाही। धन्यवाद। 31 ऑगस्टला याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज जालना। नमस्कार। पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर संचलित संत भगवान बाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा अन्वी तालुका बदनापूर जिल्हा जालना यांच्या वतीनं राजस्थानचे नवनिर्वाचित राज्यपाल माननीय श्री नामदार हरिभाऊ नाना बागडे यांचे मनस्वी अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। शुभेच्छुक संस्था उपाध्यक्ष देवजी भाई, सचिव गावंडे पाटील, संचालक ठोंबरे सर, मुख्याध्यापक अरविंद पवार आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी। जालना शहर महानगरपालिका जालना पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन। पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे। आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा गाडीमध्येच टाकावा। कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते। बाहेरून घरी आल्यानंतर तसेच शौचालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत। तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात। पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी। घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये। पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत। पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे। शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे। पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे। रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे।
डेंग्यू रोगाचा प्रसार इडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो. एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कूलरमधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल, नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते. डेंग्यू तापाची लक्षणे: ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात. डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत. साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे. वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे. कोरडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबिट टाकून घ्यावेत. आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत. खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत. डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा. डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार, खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात. घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा. ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात. तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्दी, पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना यांच्या वतीनं इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. शाळेची वैशिष्ट्ये: शालेय अभ्यासक्रमांसह विविध पुस्तकांचा संग्रह असलेले उत्कृष्ट ग्रंथालय, माहिती व तंत्रज्ञान शिक्षणाकरिता सर्व सुविधांनी सज्ज असलेली कम्प्युटर लॅब, विज्ञानासारखे विषय प्रयोगाच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता सायन्स लॅब, डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचे शिक्षण, शाळा परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे निगराणी, सुसज्ज क्रीडांगण आणि विविध क्रीडा प्रकार, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावर विविध बक्षिसे मिळवणारी एकमेव शाळा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वृंद, जबाबदार व्यवस्थापनाच्या माध्यमातून मुलांना घडवणारी जालना शहरातील एक नामांकित शाळा. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता: स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल, सकलेच्या नगर, भोकरदन नाका रोड, जालना. मोबाईल नंबर 7798917566 किंवा 9657050159. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा: ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट,
टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध, एसी, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा। कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता। 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे। वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे। BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता। पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन। BCom, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे। PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था। आजच आपला प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना। प्रवेशासाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, मोबाईल नंबर 8275515692, उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर, मोबाईल नंबर 9404694748, प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित, मोबाईल नंबर 8975862870। अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना प्रवेशासाठी आजच संपर्क करा। शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना 1985 पासून विद्यार्थ्यांना घडवणारी शासकीय संस्था। सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये दरवर्षी सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था। आमची वैशिष्ट्ये सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत कम्प्युटर लॅब, प्रशस्त ग्रंथालय, खेळण्यासाठी मैदान, सुदृढ आरोग्यासाठी व्यायामशाळा, मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, MPSC मार्फत नियुक्त केलेले उच्च विद्या विभूषित अधिव्याख्याता, विभाग प्रमुख आणि प्राचार्य। शैक्षणिक वर्ष 2024-25 अभियांत्रिकी पदविका करिता प्रवेश देणे सुरू आहे। प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2024। आमचा पत्ता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना, छत्रपती संभाजीनगर रोड, नागेवाडी। मोबाईल नंबर 9860177725 किंवा 9011061953। जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये असलेल्या डॉक्टर फ्रेझर बॉईज स्कूल मैदानावर सुरू असलेल्या फिश टनल या ठिकाणी कर्नाटक येथील मारुती आदिवासी हर्बल हेअर ऑइलचा स्टॉल लागलाय। या तेलाचे अनेक फायदे आहेत। टक्कल असलेल्या व्यक्तींनी सलग 3 महिने या तेलाचा वापर केल्यास पुन्हा केस येतात। या तेलाने नियमित मालिश केल्यास केस गळती थांबते आणि केसांची चांगली वाढ होते। तसेच केस हे निरोगी आणि काळे राहतात। सर ये तेल का फायदा का तो अपना झड़ना वाला बाल, ये टूटने वाला बाल, ये डैंड्रफ, ये खरा हुआ खुजली सिर्फ 1 वीक में सर 1 हफ्ते में क्लियर हो जाएगा।
आपके लिए कब तक गारंटी पे दे रहा हूँ सर। आपको ये 108 जड़ी बूटी का तेल है, कोई साइड इफेक्ट नहीं, कोई 0% केमिकल नहीं। ऐसा वाला ये एक बोतल जेंट्स के लिए लगाते हैं, बाल धोने ग्रोथ मजबूत हो जाएगा। लेडीज के लिए ऐसा वाला 2 बोतल 6 महीना लगाए तो 6 महीना लगा तो ऐसा बाल लॉन्ग नहीं रहता है। सिर्फ क्या सर, आजकल के दिन बहुत सारे फेक भी चल रहा है। फेक मतलब तो सर ये ऐसा रहता सर, एक लिया तो एक फ्री करके ऐसा बोतल आता है। ये तेल नहीं, सिर्फ पानी में जाता आपके लिए। ये कौन सी कंपनी का? ये सर कंपनी में एड्रेस में कुछ नहीं, ये हमारे गांव से, हमारे साउथ का, हमारे मैसूर से नहीं आ रहा है, ये अपने गुजरात से आ रहा है सर। ये डुप्लीकेट तेल, सिर्फ पानी आ जाता है, ये मत लेने का। ओरिजिनल तेल चाहे तो यहाँ पे आजाद मैदान जानने में पैसा आएगा तो ओरिजिनल तेल मिल जाएगा आपके लिए चाहे तो गारंटी के साथ देते हो। बहुत सारे आइटम है सर, फुल आदिवासी नेचुरल का है सर। उसके लिए हम अमेजन, ऑनलाइन, फ्लिपकार्ट में नहीं बेच रहे सर। आपके वीडियो में देख के सर, वीडियो में कॉल करके आते हैं, ओरिजिनल तेल आपके लिए डायरेक्ट हम कैश ऑन डिलीवरी पहुंचा देंगे सर। ना तो सर अपने ये जानने में आएगा तो अपने मैदान के पास ओरिजिनल तेल मिलेगा सर आपके लिए। फ्लिपकार्ट, अमेजन, ऑनलाइन में सब लिया तो सर ऐसा फेक वाला मिल जाएगा सर। ऐसा डुप्लीकेट से तेल के फोटो आपकी पिक्चर देगी सर। एक डिजाइन आता है सर, एक डिजाइन आता है सर, ये मत लेने का है, आपके पैसे बहुत नुकसान हो जाएगा सर। सर मैं हेयर फॉल से कई दिन से परेशान था और कई मैंने तेल यूज कर लिया, लेकिन कहीं पे मुझे ट्रस्ट नहीं आया, ना उसका रिजल्ट आया। तो हक्की पक्की का मैंने देखा आदिवासी हेयर ऑयल, तो मुझे लगा कि यार वाकई में ये तेल है। और मैं ऑनलाइन ऑर्डर किया, वहाँ पे डुप्लीकेट आ रहा है। तो आज जब ये इस मेले में आया, यहाँ देखा तो मैंने तुरंत अप्लाई किया, लिया, खरीदा और इसकी मालिश वगैरह किया तो बहुत अच्छा लग रहा है, रिलैक्स लग रहा है और ऐसा लग रहा है कि इसका रिजल्ट 100% आएगा। और मैं उम्मीद करता हूँ कि जालनावासी की भी जितनी हेयर फॉल की प्रॉब्लम है, हमारे शंकर भाई ने यहाँ पे उनकी शॉप लगाए तो वहाँ पे आके करे, परचेस करे और ले और उसका यूज करे, फायदा उठाए यहाँ पर आकर। तो मैं इतना कहना चाहूंगा। हे तेल ग्राहकांना मोबाईल क्रमांकावर फोन करून घरपोच मागवता येते। त्यासाठी 9562241954 आणि 8197011954 या क्रमांकावर कॉल करू शकतात। पुढील 1 महिना हा स्टॉल डॉक्टर फ्रेझर बॉयज स्कूल जालना येथील मैदानावर उपलब्ध आहे। त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदीचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री मारुती आदिवासी हर्बल ऑइलचे शंकर यांनी केलंय। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन। देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबट चौफुली जालना। संपर्क 9623756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366। SRPSSH द्वारा संचलित विश्व शांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय इंदेवाडी जालना, कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, इयत्ता 10वी 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी 12वी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे। मार्च 2024 चा घवघवीत निकाल। कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%। कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित घांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध। जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय, नाम मात्र फीस मध्ये प्रवेश, अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर, विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी, संगीत शास्त्र, ग्रंथालय शास्त्र, संरक्षण शास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आधुनिक महत्त्व असणारे विषय, विज्ञान शाखा, जनरल सायन्स सह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे।
प्रवेशासाठी आजच संपर्क करा. संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे, बापू, प्राचार्य गणेश आघाव. मोबाईल नंबर 8275232031. आमचा पत्ता विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी, जालना. संपर्क 9021888816. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. माय छोटा स्कूल विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब, जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. शाळेची वैशिष्ट्ये CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चम्मण, जुना, जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. आयशा लॉन्स, जालना. लग्न समारंभासाठी उत्तम सुविधा, सुसज्ज गार्डन, डिझायनिंग, पत्रा शेड, विवाह, साखरपुडा समारंभासाठी उत्तम सुविधा. आमचा पत्ता आयशा लॉन्स, उर्दू हायस्कूलच्या मागे, मुक्तेश्वर तलावासमोर, जालना. बुकिंगसाठी आजच संपर्क करा. मोबाईल नंबर 9890072142.
सर्व जनतेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती 2024 जालना। आधुनिक लहुजी सेना जालना जिल्ह्याच्या वतीनं साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे। जयंतीनिमित्त भव्य मोटारसायकल रॅली, शासकीय महिला रुग्णालयामध्ये फळ वाटप, गरजवंत महिलांना साडी वाटप आणि गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटपासह भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन। कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आयोजकांचं आवाहन। सर्व जनतेस साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नगीराताई सोमनाथ कांबळे, संस्थापक अध्यक्ष, अक्षय भैया गोरंट्याल स्वागत अध्यक्ष, अंकुश यंगड अध्यक्ष, गंगाधर लाखे सचिव, संतोष तुपसौंदर, ओमकार घोडे, रामभाऊ सुतार, पुंजाराम खरात सर्व मार्गदर्शक, कैलास जाधव कोषाध्यक्ष, रवी गुलाबराव कासार कार्याध्यक्ष, संतोष कांबळे उपाध्यक्ष, गणेश जाधव सहसचिव, विकास कसबे सहकोषाध्यक्ष, राजेश सगट, अनिल थोरात, दादाराव साबळे, सुनील गुडेकर, मंगलताई साबळे, संगीताताई कांबळे सर्व सदस्य यांच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा। सौजन्य साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती 2024 जालना।